आपल्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा चालू आहे. त्यामध्ये माझा विषय आई. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचे पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, उरतही नाही. फुल एकदा उमललं की पुन्हा उमलू शकत नाही. एकदा जन्माला आलो की पुन्हा जन्म नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आई हा शब्द जरी साधा सोपा वाटत असला तरी संपूर्ण जगाला सामावण्याची ताकद या शब्दात आहे. आपल्याला जन्म देऊन जगात आणणारे एखाद्या देवाप्रमाणे आपले आयुष्य घडवले. माझी आई सुद्धा अशीच सामान्य पण असामान्य आहे. लहानपणापासून लाडात खोडात वाढवणारी माझी आई मला नेहमीच अन्नपूर्णा भासली आहे. मी आजारी पडलो तीच माझी डॉक्टर, तर नर्स सुद्धा तीच बनले. तीच आई रात्रभर जागून माझी काळजी करताना तिचा निस्वार्थीपणा म्हणजे प्रेमाचा अर्थाच असावा. आई तू उन्हामधली सावळी, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावे दुःखे खुशाल. आई तू मंदिरातला उंच कळस,